बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अपघाताची हाती येते। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरती शिवनेरीचा अपघात झाल्याचं कळतंय। तळेगाव टोल नाक्यापुढे शिवनेरी बसने ट्रकला मागून धडक दिलेली आहे। यात दोघे जण जखमी झालेत। नाझीम मुल्ला आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। नाझीम, तुझ्याकडे काय तपशील? मुंबईहून पुण्याला ही बस निघालेली होती। अगदी मध्यरात्री तळेगावचा टोल नाका देखील क्रॉस केला होता। साधारण 10 ते 15 किलोमीटरचं अंतर एक्सप्रेसवे संपवायला राहिला असताना जो चालक आहे चालकाचा ताबा या ठिकाणी सुटला आणि चालकाने थेट ट्रकला मागून ठोकर या ठिकाणी दिली आणि या ठोकर दिल्यानंतर 2 जण यामध्ये जखमी झालेले आहेत। अगदी मध्यरात्री ही घटना घडल्यामुळे अनेकांची तारांबळ या ठिकाणी उडाली। प्रवाशांसह पोलिसांची देखील यामध्ये तारांबळ उडाल्याचं दिसून आलं। जे प्रवासी होते त्या प्रवाशांना मागून येणाऱ्या दुसऱ्या बसमध्ये या ठिकाणी पोलिसांनी बसवून देत त्यांना सुखरूप या ठिकाणी पुण्याला या ठिकाणी पाठवलेलं आहे। परंतु जे 2 जखमी आहेत त्या 2 जखमींना निगडीतल्या लोकमान्य टिळक जे रुग्णालय आहे त्या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। गेली अनेक रविवार आपण पाहतोय, रविवार आला की अपघाताचं सत्र जे आहे ते सुरू होतं आणि रविवारी साधारण 3 ते 4 या ठिकाणी अपघात प्रत्येक रविवारी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। प्रवासी जे आहेत आणि त्यासोबतच पर्यटक जे आहेत ते रविवारचं जे आहेत ते बाहेर पडतात आणि त्यांना या ठिकाणी प्रत्येक रविवारी जे आहे ते द्रुतगती मार्ग जो आहे या द्रुतगती मार्गावरती अपघाताला तोंड द्यावं लागतं। त्याचीच प्रचिती जी आहे आज पुन्हा एकदा बघायला मिळते। रेश्मा, निश्चित नाझीम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।